सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावलीबरोबर जबरदस्तीने लग्न करणाऱ्या रतनचं सारंगने थोबाड फोडत सावली आणि इथे अबीर दोघांचाही जीव वाचवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे सारंग आता रतनची धुलाई करत सावलीचा जीव वाचवतो हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता सावलीने रतनकडून दुकान उघडण्यासाठी काही कर्ज घेतलेलं असतं. कर्जाचे 2 महिन्याचे हप्ते आता रखडलेले असतात. तेव्हा रतन काय करतो? रतन सावलीकडे आता कर्जाचे हप्ते आणि मुद्दल घेण्यासाठी आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सावली म्हणत असते की रतन, मला थोडीशी मुदत वाढवून देतोस का? मी तुला तुझे सगळे पैसे परत करेन. मला थोडासा वेळ हवाय. आणि त्याच दिवशी अबीरचा वाढदिवस असल्यामुळे घरामध्ये इथे एका बाजूच्या काकांनी केक आणलेला असतो अबीरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. पण आता रतन येतो, स्वतःच केक कापतो, स्वतःच केक खातो आणि सावलीला म्हणतो की आता जोपर्यंत तू मला माझे पैसे परत करत नाही ना, तोपर्यंत तुझा मुलगा अबीर माझ्या तावडीतच राहणार. तेव्हा सावली म्हणत असते की असं काही करू नको, माझ्या मुलाला कुठेही घेऊन जाऊ नको, मी तुझे पैसे तुला परत करेन. तेव्हा रतन म्हणत असतो की माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. तू माझे पैसे कधी परत करशील काही सांगता येत नाही. म्हणून तुला उद्यापर्यंतची वेळ देतो. उद्यापर्यंत तुझा मुलगा माझ्याकडे सुखरूप असेल, पण त्यानंतरची गॅरंटी मी देणार नाही. आणि प्रेक्षकांनो, अबीरला रतन आपल्याबरोबर घेऊन गेलेला असतो. सावली तोपर्यंत रडत कुढत बसलेली असते आणि पैशांची जमवाजमव करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, 2 महिन्याचे हप्ते तिने जमा केलेले असतात. बाजूच्या काकूंनी सुद्धा तिची मदत केलेली असते. आणि त्यानंतर इथे जो सारंग आहे ना, त्याने आता वेगळीच गोष्ट सुरू केलेली असते. म्हणजे जे नवरे बायकांवरती अन्याय अत्याचार करतात ना, जे नवरे आपल्या बायकांना त्रास देतात, सारंग जातो आणि त्या महिलांची मदत करतो. त्यांच्या नवऱ्यांना चांगला आता चोप देऊन वटणीवरती आणतो. ज्या बायकांना सासरकडचे त्रास देतात त्या लोकांना सुद्धा सारंग आता चांगलाच धडा शिकवत असतो. आणि हे आता सारंगने नवीनच काम सुरू केलेलं असतं. तो अन्यायाविरुद्ध आता आवाज उठवत असतो. कारण प्रेक्षकांनो, सावली घर सोडून गेल्यानंतर मेंढळे कुटुंबामध्ये संपूर्ण वातावरण विचित्र झालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने सावलीच्या कानाखाली मारून तिला घरातून हकलून दिलेलं असतं आणि हे काम तिलोत्तमाने केलेलं असतं. त्यानंतर सावली सारंगच्या आयुष्यातून कायमची निघून जाते. आणि तेव्हापासून सारंग हा आता वेगळ्याच झोनमध्ये असतो. त्याला वाटत असतं की आता कुठल्याही महिलेवरती अन्याय अत्याचार होता कामा नये. आणि म्हणूनच तो ज्या महिला त्याला दुःखी कष्टी दिसतात, आपल्या सासरच्या लोकांकडून किंवा नवऱ्यामुळे ज्या खूपच जास्त त्रासात असतात, त्या लोकांची सारंग मदत करत असतो. आणि अशा एका ठिकाणी सारंग गेलेला असतो. तर तिथे जी बाई त्याला घेऊन गेलेली असते ना, तिथे आता रतन हा एक गुंड असतो. पण रतन हा त्या बाईचा नवरा देखील असतो. ती बाई विचारत असते आपल्या सासरकडच्या लोकांना की माझा नवरा रतन कुठे आहे, कुठे पाठवले तुम्ही त्याला? तर इथे रतनच्या हातामध्ये पिस्तूल देऊन त्याच्या घरच्या लोकांनी त्याला गुंड बनवलेलं असतं. आणि त्यामुळे त्या बाईला घरातून हकलून द्यायला सांगितलेलं असतं. कारण ती बाई आपल्या नवऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करत असते. ती चांगली शिकली सवरलेली असते. रतन कुठे आहे हे सांगत नसल्यामुळे ती जाऊन सारंगला बोलावते आणि सारंग त्या लोकांची धुलाई करतो आणि त्यांना विचारतो की रतन आता कुठे आहे ते सांगा. तेव्हा समजतं की रतन बेळगावमध्ये आहे आणि बेळगावमध्येच इथे सावली राहत असते. रतन बेळगावमध्ये कशाला गेलाय? तर वसुलीसाठी गेलेला आहे. आणि तो तिथे गुंडगिरीसुद्धा करत असतो, लोकांकडून हप्ते गोळा करत असतो आणि लोकांना व्याजाने पैसेसुद्धा देत असतो. तर अशा रीतीने आता रतन हा बेळगावमध्ये गेला ही माहिती समजल्यानंतर
सारंग इथे आपल्या मुलीला ओवीला घेऊन तो सुद्धा बेळगावला जायला निघालेला असतो. आता सारंगला कुठे माहिती असतं की बेळगावमध्ये तब्बल 8 वर्षानंतर त्याची भेट त्याच्या सावलीबरोबर होणार आहे. ओवी ही त्याची मुलगी आहे ही गोष्टसुद्धा त्याला माहिती नाही आहे. जरी पण त्याने तिला स्वतःची मुलगीच मानले, पण तरीसुद्धा खरोखरच ती त्याची मुलगी आहे हे त्याला माहिती नाही. त्याला वाटतं की मी या मुलीला सांभाळत आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सावली आता 2 हप्ते घेऊन जायला निघालेली असते रतनला भेटायला. तेव्हा तो बाजूचा माणूस तिला अडवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, सावली अगं हे काय करतेस तू? अगं त्या रतनकडे जाऊ नकोस, तो किती डेंजरस आहे तुला माहिती आहे ना? तेव्हा सावली म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही? माझा मुलगा त्यांच्या तावडीत आहे. काल रात्रीपासून रात्रभर मी झोपलेली नाही आहे. मी कशी तरी पैशांची जमव करत होते. आता कसे बसे 2 महिन्याचे हप्ते मी जमवलेत आणि ते मी त्या रतनच्या तोंडावरती फेकून मारणार आहे आणि माझ्या अबीरला मी माझ्याकडे परत घेऊन येणार आहे. मग अगदी काहीही झालं ना तरीसुद्धा चालेल, माझा जीव गेला तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता त्याच दिवशी ओवीचा सुद्धा वाढदिवस असतो आणि म्हणूनच ज्या दिवशी ओवी त्याला सापडलेली असते त्याच दिवशी इथे सारंग ओवीचा वाढदिवस साजरा करत असतो. मग काय, तो म्हणतो की चल आता ओवी तू माझ्याबरोबर बेळगावला चल. कारण ती काय म्हणते, बाबा आज तुम्ही माझ्याबरोबर संपूर्ण दिवस घालवायचा आहे. तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे, मी तुझ्याबरोबर संपूर्ण दिवस घालवतो, तू माझ्याबरोबर बेळगावला चल, कारण माझं काम आहे ना. ती म्हणते ठीक आहे, मी येते बेळगावला, आपण फिरायला जायचं. तो म्हणतो हां आपण फिरायला जायचं. पण खरं तर सारंग बेळगावला रतनला शोधायला जात असतो. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता बेळगावमध्ये पोचल्यानंतर इथे आता सारंग आपल्या मित्राला म्हणजे बबलूला ओवीवरती लक्ष ठेवायला सांगतो. आणि त्यानंतरला ज्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर आता रतन त्याला दिसतो, रतनची बायकोसुद्धा सारंगबरोबर गाडीतून बेळगावला जात असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मंदिराच्या बाहेर रतन आता अबीरला घेऊन उभा राहिलेला असतो. तो सावलीची वाट बघत असतो आणि सावली प्रेक्षकांनो पैसे घेऊन येणारच असते. आणि ती आता पैसे घेऊन येते आणि म्हणते, रतन हे घे, 2 महिन्याचे हप्ते घे आणि माझ्या अबीरला मला परत दे, नंतर मी तुझी मुद्दल सगळीच्या सगळी देऊन टाकेन. तेव्हा तो म्हणत असतो, ए सावली ठीक आहे चल, 2 महिन्याचा हप्ता दिलास, मुद्दल कधी देशील? मुद्दल कधी देशील बोल. हे बघ, तुला जर तुझा अबीर परत हवा असेल ना तर तुला एक काम करावं लागेल, तुला माझ्यासोबत लग्न करावं लागेल, चल. तेव्हा इथे लगेच सावली म्हणते, लाज नाही वाटत तुला? एका लग्न झालेल्या बाईला लग्न करायला सांगतोयस, लाज नाही वाटत तुला? तो म्हणतो, ए सावली मला कळत नाही का, हे मंगळसूत्र ह्या बांगड्या फक्त लोकांना दाखवण्यापुरतं आहेत. तुझा नवरा तर तुझ्याबरोबर नाहीच आहे. एकटी तुझ्या मुलाला लहानाचं मोठं करतेस हे माहिती नाही आहे का मला? चल, तुलासुद्धा कुणाच्या तरी आधाराची गरज आहे ना, माझ्याबरोबर लग्न कर चल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रतन आता सावलीचा हात पकडून तिच्याबरोबर मंदिरामध्ये जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला आता पैशांच्या बदल्यामध्ये सावलीबरोबर लग्न करायचं असतं आणि तिच्यावरती हक्क दाखवायचा असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता अबीर त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो, पण इथे रतन काही ऐकायला तयार नसतो. मंदिरामध्ये सावलीला ओढत ताणत घेऊन जात तिथे जाता तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करत असतानाच त्या ठिकाणी आता सारंग येतो आणि रतनची बायकोसुद्धा असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सारंग इथे रतनची चांगलीच धुलाई करतो. आणि तेव्हा इथे आता त्याची धुलाई केल्यानंतर त्या ठिकाणी सावली असते, तिच्याकडे सारंगचं लक्ष जातं. तो म्हणतो, तुम्ही ठीक आहात ना? आणि तेव्हा बघतो तर काय, ती सावली असते. सावलीला तब्बल 8 वर्षानंतर सारंगने बघितलेलं असतं आणि त्या बाईची मदत करत तिला सांगितलेलं असतं, हाच तुमचा नवरा रतन आहे ना? ती म्हणते, हा माझाच नवरा आहे. आणि ती आपल्या नवऱ्याच्या थोबाडीत देते आणि म्हणते, लाज नाही वाटत तुम्हाला? तुमचं लग्न झालेलं असताना एका लग्न झालेल्या मुलीबरोबर तुम्ही जबरदस्तीने लग्न करताय? चला आधी इथून, नाहीतर पोलिसांच्या ताब्यातच देईन. सारंगने रतनला तुडवलेलं असतं आणि त्याच्या तावडीतून सावली आणि अबीर या दोघांनासुद्धा वाचवलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता सावलीबरोबर जबरदस्तीने लग्न करणाऱ्या ह्या रतनची सारंगने येऊन चांगलीच धुलाई केलेली असते. आणि नकळतपणे का होईना पण आपल्या बायकोचा, सावलीचा आणि आपल्या
मुलाचा जीव वाचवलेला असतो. तर अशा रीतीने इथे आता नवऱ्याच्या अधिकाराने सारंगने आपलं कर्तव्य बजावत सावली आणि अबीर या दोघांनासुद्धा रतनच्या तावडीतून वाचवलेलं असतं आणि रतनला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देत त्याची आणि त्याच्या बायकोची भेट घडवून दिलेली असते.